राम राम मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, हे 8-10 दिवसापूर्वी हळद लावली होती. हे बघा, ही हळदीची रोप आहेत. ही बघा, ही हळदीची रोप आहेत. तर ह्याला आता हे कसे अजून रुजत आहेत. हे बघा, हे आता कोंब निघते येत आहेत. हे बघा, हे कोंब आता येत आहेत. हे बघा, हे बघा. तर ह्याला आता काहीतरी म्हटलं थोडंसं खाद देऊया. तर आम्ही आमचं काय पुरातन खाद मित्रांनो. तर काय खाद द्यायचा हे बघा किती आहे. हे लावले आहेत, अजून हे रुजत आहेत. हे बघा, हे छोटे छोटे कोंब येत आहेत. म्हणजे आता आपण ह्याला काय असं जमिनीला तर काय करू शकत नाही, कारण काय तर हे बघा ह्याच्यात कोंब आहेत अजून. हे बघा, हे कोंब आहेत. हे बघा, कारण हे बघा कोंब छोटे छोटे. ह्याला जर आता थोडं खरडून खाद दिला पाहिजे होतं काहीतरी, पण आता आपण ह्याला खरडू शकत नाही, कारण काय तर हे कोंब हे बघा आता रुजत आहेत. हे बघा अजून कोंब आहेत. म्हणजे जमिनीला जर आपण आता हे केलं तर ते काय कोंब मरू शकतात. हे बघा तुटू शकतात. तर काय खाद द्यायचं चला, तर आम्ही काय देतो तर तुम्हाला दाखवतो. ये. हे बघा, मी ही राग घेतो ह्याच्यातली. ही बघा, ही राग घेतली. राग घेतली आहे. ही बघा, आणि ह्या गोवऱ्याच्या शेणी घेतल्या. ह्याला आम्ही शेणी बोलतो. तुम्ही काय म्हणताय कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, हा खाद घेतलाय. बघा काय करायचं तर सुक शेणाचं हे आहे. बघा, तुम्हाला माहित आहे ह्याला आम्ही गोवऱ्या म्हणतो. तर ह्याला थोडं मी हे करून घेतो. हे बघा, जास्त नाही घ्यायचं, जरा बारीक करून घ्यायचं. हे बघा, हे बघा, हे बघा. हे मी बारीक करून असं घेतलं. हे जास्त बारीक नाही करायचे, हे असे थोडे अख्खेच राहिले पाहिजे. याचं कारण काय माहीत आहे, तर आता हे आपण इकडे दिले की काय होतं, हे असेच राहिल्यामुळे ह्याच्यावर जसा जसा पाऊस पडत राहील तसं ते उंबळून त्याचा खत त्याला भेटत राहणार मित्रांनो. म्हणून जास्त बारीक नाही करायचं, हे थोडं असं अख्खं थोडं राहिलं पाहिजे, बारीक बारीक तुकडे. तर हे बघा मी दाखवतो. आणि पावसात ते विरघळून आपणच लागतं त्याला. हे बघा, हो, वाहून जाणार नाही. पाऊस आला की बारीक हे केलं जास्त तर ते वाहून जातं. तर हे बघा, सोपं आहे अगदी. आमचं हेच खाद असतो झाडांना. असं छोटी झाडं, असं अननस म्हणा, पुन्हा बारीक बारीक जी रोपं असतात वेलवर्गीय, त्यांना आपलं हे आमचं हे असंच खाद. हे बघा, हे बघा, बारीक एवढी करायची, जास्त बारीक नाही करायचं. कारण आता थोडंसं हे जमिनीला पहिले हे केलं पाहिजे होतं. हे बघा, हे अजून रोप कोंब नुकते येतात. हे बघा आता जस्ट येतात. हे बघा, हे छोटे छोटे कोंब आहेत, त्याच्यामुळे जमिनीला हे केलं तर ते खराब होते. मग मी आता हे करतो, हे मिक्स करतो. हे बघा, हा खाद पॉवरफुल आहे मित्रांनो, पुरातन आपला. बघा, फ्रीवालं खाद, काय विकत आणायची काय गरज नाही, काय नाही. हे बघा, आता हे मी याला देतो. हे असं द्यायचं.
हे मध्ये केळीचं रोप आहे, हे राहू दे. हे रानकेळ आहे. ह्याचा नंतर व्हिडिओ बनवून दाखवेन तुम्हाला. तुम्ही जर कमेंट केल्यात नंतर कशा झाल्या कोणीतरी, तर मी तुम्हाला ह्याचं पूर्ण केवढं झालं ते नंतर मी व्हिडिओ बनवून टाकेन. हे बघा, हे अजून खाली खाली कोंब अजून रुजायचे आहेत. हे बघा किती छोटे छोटे कोंब आहेत. झालं हे बघा, मी आता दिलंय ना. हे आपलं पुरातन खाद मित्रांनो. हे थोडं इथे अननस रोप आहे बघा, ह्याला मी देतो. झालं सोपं आहे. ह्याला काय केलं पाहिजे होतं, थोडं खरडायला पाहिजे होते, पण अजून हे पूर्ण रुजले नाही. हे बाकी आहेत रुजायचे छोटे छोटे कोंब. हे बघा किती आहेत. तर कमेंट करा नक्की जर ह्याचा पुन्हा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल 15 दिवसांनी कशी झाली म्हणून, तर मी तुम्हाला नक्की व्हिडिओ टाकेन, ह्याचं देखवेन की हे नंतर कसे झाले. मग आता हे छोटे आहेत. हे बघा, तुम्ही जर बोललात कमेंट करून की ह्याचं एक हळदी कशी झाली त्याचा व्हिडिओ टाका, तर मी टाकेन. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत जय हिंद जय भारत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला तर नेक्स्ट व्हिडिओत भेटूया.